अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या नवीन टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडालेली आहे. त्याचा इम्पॅक्ट भारतीय अर्थव्यवस्थेवरती सुद्धा पडल्याचं पाहायला मिळालं आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आर्थिक सल्लागार सुकृत देव सर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमका टॅरिफ कर काय आहे आणि त्याचा भारतावरती नेमका काय इम्पॅक्ट पडू शकतो. सर, आपण बघतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्याचा थेटपणे जागतिक बाजारपेठेवरती मोठा परिणाम पडलेला आहे. नेमकं हे टॅरिफ धोरण काय आहे? टॅरिफ धोरण आपण असं म्हणू की आयात किंवा निर्यात शुल्क आहे. म्हणजे जे आपण जे आयात किंवा निर्यात म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी जी लावली जाते. जे वस्तू आपण एस्पेशली आपण जे एक्सपोर्ट करतो किंवा निर्यात करतो त्याच्यावरती जो शुल्क बाहेरचे देश लावतात त्याला आपण निर्यात शुल्क म्हणतो. आणि जे गुड्स आपण इम्पोर्ट करतो त्याला आपण आयात शुल्क, जे ड्युटी लावली जाते त्याला आपण आयात शुल्क म्हणतो. तर हे जे टॅरिफ आहे तर इंटरनॅशनली आपण जर ग्लोबली बघायला गेलं तर प्रत्येक देश हे कुठे ना कुठे टॅरिफ हे लावत असतं. त्यामुळे आपण पण बऱ्याच वस्तूंवरती हे इम्पोर्ट ड्युटी हे लावत असतो. जसं आत्ताचा जो टॅरिफचा जो वॉर सुरू झाला आहे, आपण असं म्हणू, वॉरच म्हणायला हरकत नाही, की जे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेने आत्ता जो टॅरिफचा रिवाइड रेट काढले आणि जिथं शुल्क सगळे वाढवायचा प्रयत्न केला. सर्व देशांवरती त्यांनी आज टॅरिफ रेट हे वाढवलेले आहेत आणि त्यामुळे आज जागतिक खळबळ खूप झालेली आहे. कारण की ह्याचा खूप परिणाम 100% हा पूर्ण सर्व देशांच्या मार्केटवरती होणार आहे. म्हणजे थोडक्यात ट्रेडवरती होणार आहे. जे काही तुमचं ट्रेड चालतं त्याच्या म्हणजे जर कुठलाही शुल्क कुठल्या देशाने जर वाढवला तर एक्सपोर्ट आपण जर करणार तर त्यावर ड्युटी जास्त वाढते आणि त्यामुळे पुढे जाऊन 100% त्याच्यावरती एक परिणाम होतो की आपला म्हणजे एक्सपोर्टचं जर सपोज 100 रुपयाला एक वस्तू आपण जर विकत आहे म्हणजे एक्सपोर्ट करत आहोत तर ती कदाचित त्याचं मागणी, आता मार्केटमध्ये महत्वाचं असतं मागणी. जर मागणी जर कमी झाली तर 100% त्याचा लॉस हा प्रत्येक आपण असं म्हणू ट्रेडर्स म्हणजे एस्पेशली सगळे आणि इव्हन देशाला पण होतो. आता आपण मुख्यतः बोलणार आहे ते आयात आणि निर्यात बोलतात. तर निर्यात आपण जे वस्तू करतो आहे त्याच्यावरती शुल्क वाढला तर त्याची मागणी कमी व्हायची दाट शक्यता असते. तीच आज भीती आज अमेरिकेने जेव्हा टॅरिफ आपल्यावरती वाढवले किंवा 27% आता केला गेला तो त्याची भीती आज आपल्या इंडियन मार्केट्सला नक्की झालेली आहे. जे की आज पण बघितलं तर मार्केट परत पडलेलं आहे. सेन्सेक्स निफ्टी दोन्ही पण पडलं आणि सलग 2-3 दिवस हाच इम्पॅक्ट राहिलेला आहे. फक्त भारतीय बाजारपेठेवर याचा इम्पॅक्ट होणारच होता. सर, याचा जो आहे तो इम्पॅक्ट जागतिक बाजारपेठेवरती काय पडलेला आहे? जागतिक बाजारपेठेवरती टॅरिफ वाढल्यामुळे आज अमेरिकेने टॅरिफ लावले, जे एक्सपोर्ट करण्याच्या वेळेस जी ड्युटी वाढली गेली त्यामुळे सगळे आज नक्कीच घाबरून गेलेले आहेत. कारण की जेव्हा एक्सपोर्ट प्रत्येक देश दुसऱ्या देशावरती कुठल्या ना कुठल्या तरी वस्तू साठी डिपेंड असतो. तो एक्सपोर्ट करत असतो आणि काही गोष्टी तो इम्पोर्ट करत असतो. जसं की आपण भारतीय बाजारपेठेबद्दल बोललं तर आपण जो एक्सपोर्ट करतो तो इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, नंतर कापड बाजारपेठ, जेम्स, ज्वेलरी, गोल्ड, तसे काही प्रोडक्ट्स जे आपण एक्सपोर्ट करतो त्यातनं आपल्याला खूप चांगलं शुल्क मिळते. आणि एक्सपोर्टमुळे आपल्या एक्सपोर्ट ऑर्डर मिळाल्यामुळे आज किती नाही म्हटलं तरी एक फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण असं म्हणू की डॉलरमध्ये आपल्याला ते पैसे मिळतात, ज्याचा खूप आपल्या GDPवर आपली देशाचा जो GDP रेशो आहे तो नक्कीच वाढण्यात मदत होते. पण जेव्हा दुसरा देश आपल्यावरती कुठली ड्युटी वाढवतो तेव्हा ती थोडी मागणी कमी व्हायची शक्यता ही प्रत्येक देशाला असते. त्यामुळे प्रत्येक देशाचा जर एक्सपोर्ट जर तुम्ही बघितला म्हणजे निर्यात जर बघितला तो जर कमी झाला तर त्यांचं उत्पन्न कमी होतं. म्हणजे GDP म्हणजे काय तर तुमचं डेली तुमचा जो प्रोग्रेस असतो देशाचा प्रत्येक आज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDPचा जो आपला रेशो आहे तो किती म्हटलं की आता आपण फास्ट ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये चाललेलो आहे. आपली आज जी देशाची वाटचाल आहे ती आज $5 ट्रिलियन करण्याच्या मागे आपण आहोत, जे की ऑलरेडी 3.5 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि 5 पर्यंत आपण जाण्याच्या मार्गावर आहोत, 5 ट्रिलियन पर्यंत. त्यामुळे हा जो GDP रेशो आहे हा खूप जो आपण निर्यातीवरती खूप गोष्टी अवलंबून असतात. आज किती नाही म्हटलं तरी असं म्हणतात पण की निर्यात जास्त पाहिजे, आयात कमी पाहिजे.
तर आयात शुल्क सुद्धा आपण जर आपल्यावरती जास्त लावला गेला तर आपला तो खर्चच असतो. जसं की आपण आता जो आयात करतो तो म्हणजे बेसिकली क्रूड ऑइल आहे, जो आपण आयात करत असतो त्याच्यावरती आपण शुल्क भरतो. तर इम्पोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट, आता एक्सपोर्ट वरती जर परिणाम इथं दिसतोय की अमेरिकेने जो टॅरिफ सगळ्या देशांवर तुम्ही जर बघितलं सगळ्या देशांवर वाढवलेला आहे आणि तो त्यांनी लिस्ट पण दिलेली आहे की ज्याचा इम्पॅक्ट खूप पडणार, जागतिक बाजारपेठेवर 100%चा एक परिणाम होणार आहे. सर यामुळे कुठेतरी आता टॅरिफ वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेने सुद्धा कुठेतरी वाढवल्याचं पाहायला, अमेरिकेने सॉरी माफ करा, चीनने सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये बदल घडवलाय. टॅरिफ वॉरचं आपण पहिलं म्हणू की अमेरिका आणि चायनामध्ये टॅरिफ वॉर, पूर्वी नुसतं टॅरिफ वॉर नाही, त्याच्यात बरेच वॉर चालतात, ते आपण नेहमी बघत आलेलो आहे. आता इथं टॅरिफ वॉर अमेरिकेने ज्यावेळेस गुरुवारी म्हणजे साधारणतः 3 तारखेला जेव्हा टॅरिफ इन्क्रीज केला, म्हणजे हे जे शुल्क आहे ते वाढवले, ते चीनवरती पण लादले गेले. ते पण चीनने लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा रेसिप्रोकल म्हणून त्यांनी त्यांचा पण लगेच वाढून 34% ग्लोबली त्यांनी रेट तो वाढवला. म्हणजे थोडक्यात बोलायला हरकत नाही तर टॅरिफ वॉर हा सुरू झालेला आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये म्हणायचं टॅरिफ वॉर सुरूच झालेला आहे. सर मला एक सांगा, या निर्णयामुळे भारतावरती नेमका काय परिणाम पडू शकतो आणि कोणकोणत्या क्षेत्रावरती परिणाम पडू शकतो? जर लगेच परिणाम तुम्ही म्हणाल तर आपल्याला अजून तरी माहित नाही, पण पुढे जाऊन त्याचा परिणाम नक्की होणार आहे काही गोष्टींवर. कारण काही गोष्टी आपल्याला एक्सपोर्ट कमी व्हायची शक्यता वाटतीच आहे लोकांना, की थोडं काही ठिकाणी इम्पॅक्ट पडेल. गोल्ड म्हणा, सिल्वर म्हणा, आपण जे एक्सपोर्ट इलेक्ट्रॉनिक गुड्स ते 100% त्याच्यावरती काही आपला परिणाम होऊ शकतो. लकीली असं झालेलं आहे की त्यांनी IT जे आपण एक्सपोर्ट करतो, IT रिलेटेड प्रोडक्ट्स किंवा फार्मा ह्याच्यावरती फार काही बदल केले दिसत नाहीयेत. त्यामुळे ते एक, कारण की आपलं मेजर आपण डिपेंड आज अमेरिकेवरती किती नाही म्हटलं तरी IT सेक्टरवर आहे. पण त्याच्या पुढे जर बघायला गेलं तर एक आपण संधी म्हणून पण बघितली पाहिजे. कारण की जर टॅरिफचा जर तुम्ही रेट बघितला तर बाहेरच्या देशांच्या तुलनेमध्ये आपला टॅरिफ रेट हा ओके आहे. कारण की आपण ऑलरेडी 52% रेट लावतोय, ऑपोजिट टू अमेरिका आपल्याला जी 27% लावतीये ते आपण 52% यांच्यावर लावतोय. म्हणजे कम्पॅरिझन बघायला तर 26-27, पण आणि बाकीच्या देशांच्या तुलनेने आज तुम्ही बघितलं व्हिएतनामवर आणि कंबोडियावर 49-66% त्यांनी आज निर्यात शुल्क लावलेला आहे, जो खूप हाय आहे. त्यांचं पार्ट म्हणजे असे देश जे डिपेंड आहेत मोठ्या देशांवर, त्या मोठ्या देशांनी जर असं शुल्क वाढवला तर 100% त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होईल. आणि ते म्हणून त्यांनी लगेच व्हिएतनामनी पण थोडे रेट अमेरिकेवरती लादले गेलेले कर आहेत ते कमी करण्याचाच प्रयत्न करतायत ते. पण चायना नेहमीप्रमाणे ते वॉर मध्ये आहेत. सर याचा कोणकोणत्या गुड्स वरती एक्झॅक्टली परिणाम पडू शकतो? आता ह्याच्यावरती गुड्स वरती जर एक्सपोर्ट साठी म्हणाल तर इलेक्ट्रॉनिक्स, नंतर आपण कापड, नंतर तुम्ही गोल्ड सिल्वर जे काही आपण लावतो किंवा ज्वेलरी, जेम्स, ह्याच्यावरती तर परिणाम होणार आहे. IT फार्मावरती एवढा होणार नाही, कारण फार्मा त्यांनी म्हटलेलंच आहे की काही ठिकाणी ते त्याला काही माफी देतील सुद्धा. आणि माझं असं म्हणणं ह्याच्यामध्ये आहे की जसे आज आपले आदरणीय पंतप्रधान खूप देश फिरलेले आहेत, जसं अमेरिकेशी त्यांचे जे संबंध डोनाल्ड ट्रम्पशी जे आहेत ते खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे पुढे जाऊन सुद्धा हे रेट कुठेतरी ते कमी करण्याचा पण प्रयत्न होऊ शकतो, त्याचा पण परिणाम आपल्याला होईल. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये बघितली पाहिजे. जरी आता तुम्हाला वाटलं की एक्सपोर्ट कमी होईल का काय, की ड्युटी वाढल्यामुळे निर्यात जी आहे ती कमी होईल असं लोकांना वाटलं, कमी झालं तरी ग्लोबली झालं तर एक संधी पण आहे. कारण की बाहेरच्या देशांमध्ये जर शुल्क जास्त आहे तर कदाचित असं होऊ शकतं की बाहेरचे देश अमेरिकेच्या ऐवजी आपल्याला प्रेफरन्स देतील किंवा अमेरिका पण काही ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स देईल. आपली बाजारपेठ आणि आपली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आज 140 करोडचं पॉप्युलेशन आपलं आहे. मोबाईल, साधं एक उदाहरण देतो, मोबाईल कंपनीज बघा, मोबाईल कंपनीजचं बाजारपेठ भारतामध्ये एवढं मोठं झालेलं आहे, युजर्स एवढे मोठे झालेत की त्यांना आज कस्टमर भेटतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, सर्वात मोठी बाजारपेठेतली महत्वाची गोष्ट म्हणजे मागणी पाहिजे. तर मागणी आपल्या इथं भरपूर होते आणि छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यामुळे एकंदरीत आपल्या जागतिक बाजारपेठ जरी परिणाम झाला, निगेटिव्ह झाला तरी भारतावर फार होईल असं मला वाटत नाही. सर सध्या बघतोय आपण सेन्सेक्स प्रचंड खाली कोसळलेला आहे, नेमका सेन्सेक्स वरती काय परिणाम झाला आज?
आता सेन्सेक्स निफ्टी म्हणजे मी पूर्ण हार्डकोर शेअर्स मधला नाहीये, पण तरी मी तुम्हाला सांगतो की जर अमेरिकेची सुद्धा तुलना जर बघितली पहिली तर अमेरिकाचा सलग 3 दिवस त्यांचं मार्केट जवळपास त्यांचं 4 ट्रिलियन USD ते क्रॅश झालेले आहेत. मग त्यांचं शेअर मार्केटच आज पडलेलं दिसतंय गेले 3 दिवस. त्याच्या मागोमाग आपलं सलग जर तुम्ही बघितलं तर मागचे 10-15 दिवस काय महिनाभर आपण असं म्हणू सारखं कमी होतंय, परत थोडं वाढतंय, परत कमी होतंय. मार्केटवरती हा परिणाम झालेलाच आहे. आणि मी तसं म्हटलं तसं की डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून मार्केटनी थोडी पोटात सगळ्यांच्या गोळा चाललेला आहे की ते कधी काय अनाऊन्स करतील हे कोणीच सांगू शकत नाही. तर त्यांनी कुठला बॉम्ब टाकला की आपलं मार्केट आजकाल मार्केट त्याच्याकडेच जास्त बघतंय. आणि मार्केट्स मी तज्ज्ञ असून पण मी एवढं सांगतो की मार्केट हे सेंटिमेंटवर आहे. आज ग्लोबल सेंटिमेंट किंवा भारतात काही झाली घडामोडी चांगली झाली तर वाटतं, कधी कधी काही एकदम पॉलिटिकल काही झालं तर ते पडण्याची शक्यता असते. सेंटिमेंटवर मार्केट असल्यामुळे सध्या डोनाल्ड ट्रम्पकडे फार जास्त बघितलं जातं की त्यांची पॉलिसी आली की आपली मार्केट पडतंय का वरती येते हे खूप आहे. सर, जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे का ह्या टॅरिफमुळे, किंवा भारतावरती याचा काय मंदीचा काही परिणाम होऊ शकतो का, काय वाटतं? आता जर एक्सपर्टनी काही असं मी जे काही आम्ही वाचलं त्यामधनं हे नक्कीच आहे की अमेरिकेमध्ये आज मंदी वाढण्याची शक्यता नक्कीच आज सगळं तज्ज्ञच म्हणत आहेत, अमेरिकेतले लोकच म्हणत आहेत की आमच्यावरती जास्त मंदी येऊ शकते कारण की ही जी पॉलिसी आहे. आणि रेसेशन तर आणि इन्फ्लेशन म्हणजे काय तर महागाई वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेमध्ये. त्याचा काही परिणाम आपल्या भारतामध्ये पण होऊ शकतो. कारण की जर किती नाही म्हटलं तरी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात जर कमी झालं तर त्याचा थोडाफार परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर किंवा GDPवर हा व्हायची शक्यता आहेच आहे. पण एक मात्र चांगलं आहे की भारत हा पॉझिटिव्ह देश आहे की पेक्षा न्यूट्रल देश आहे, तो कोणाची साईड घेत नाही. त्यामुळे त्याला आणि सगळे देश मानतात पण. आणि आपले आदरणीय पंतप्रधानांनी आज एवढ्या सगळ्या देशांमध्ये त्यांनी फिरून जे काही कॉर्डियल रिलेशन चांगले रिलेशन सर्व देशांशी ठेवलेले आहेत त्याचा फायदा आज आपल्याला नक्की होऊ शकतो. बाजारपेठ आपली नेहमी स्थिर राहील. कमी पडली बाजारपेठ म्हटल्यावर पडणं आणि उभं राहणं हे चालूच राहतं आणि त्यालाच बाजारपेठ म्हणतात. मग शेअर मार्केटमध्ये पण सेम होणार आहे की पडलं तरी ते वरती येणारच आहे. आज आपण बघितलं 1 वर्ष किंवा 6-8 महिन्यापूर्वी मार्केट ज्या वेळी वरती जात होतं कोणाला वाटलं होतं का की ते पडेल म्हणून, तर कुठेतरी करेक्शन आलं असं आपण समजायचं आणि परत वाटचाल चालू ठेवायची. ह्याच्यामधला महत्वाची मुद्दा असा आहे की या मंदीमध्ये पण एक संधी बघितली पाहिजे. एक संधी आहे जी चांगली की आज काही स्टॉक्स आहेत जे आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहेत पण ती आता घेण्याची ते त्या रेटला आलेले असतात. म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा योग्य काळ म्हणायचं, योग्य काळ आपण म्हणूया कारण आपण पॉझिटिव्हली पुढे जाणार याच्यात. म्हणजे त्या मंदीतून सुद्धा आपण एक संधी साधली पाहिजे मार्केटमध्ये पण बाजारपेठेमध्ये पण की बाबा बाहेरच्या काही कंट्रीज एस्पेशली भारतामध्ये येतील पण ज्या बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणार नाही. असं काही ठिकाणी आपण बघितलंच आहे की काही ज्या लोक चायनामध्ये जाणार होते काही फॅक्टरीज किंवा कंपनीज त्यांनी चायना किंवा बाहेरचे काही असे सिंगापूर वगैरे किंवा तेव्हाचे कंट्रीज बदलून भारतामध्ये ते आलेले आहेत. हे पण एक चांगलं पॉझिटिव्ह आहे की ते लोक आपल्याकडे येतात किंवा ही आपण संधी म्हणून बघितली पाहिजे. आणि मार्केटमध्ये पण ही एक योग्य संधीच आहे कारण की मार्केटचा ट्रेंड असा आहे की तुम्ही लॉंग टर्म ठेवा, शॉर्ट टर्मच्या मागे जाऊ नका. लॉंग टर्म साठी ठेवा, स्टॉक्स घेऊन ठेवा आणि संयम बाळगा. संयम बाळगला की चांगला प्रॉफिट हा मिळतच असतो. जसं म्युच्युअल फंड मध्ये पण आम्ही म्हणतो सुद्धा की SIP जे करा लॉंग टर्म मध्ये ठेवा, तुम्हाला चांगले पैसे त्यातनं मिळतात कारण त्यातनं पॉवर कंपाऊंडिंग आहे, चक्रवाढ व्याज मिळतं. हे कॅल्क्युलेशन जरा कळतं. त्यामुळे एकंदरीत मार्केटमध्ये संयम ठेवा आणि स्टे इन्व्हेस्टेड असं पण आपण ऐकलं. यू शुड स्टे इन्व्हेस्टेड. सर, जागतिक बाजारपेठेमध्ये ट्रम्पच्या या निर्णयामुळे मंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतामध्ये मंदी येऊ नये यासाठी सरकारनं काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? सरकारने पहिली गोष्ट म्हणजे जे आहे तसं आता चालू ठेवावं आणि एक चांगली सुवर्ण संधी म्हणून म्हटलं तसं सुवर्ण संधी म्हणून बघावं. संयम ठेवावा. कुठलेही हार्ड अँड फास्ट
अशी कुठलीही डिसिजन घेऊ नये असं मला वाटतं, की जेणेकरून तुम्ही अजून कुठेतरी अडकाल किंवा मार्केट रिस्क म्हणतो आपण, तर मार्केट रिस्क घ्यायची ही संधी नाही आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर इन्व्हेस्टर राहा. तसं भारताने सुद्धा एकंदरीत बाजारपेठेकडे लक्ष ठेवून, आणि एस्पेशली आपली एक चांगली गोष्ट अशी आहे की आपलं जे RBI आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप चांगल्या आहेत. कारण की RBIची पॉलिसी म्हणते, त्यांनी बरोबर 25 MBPS ने आता इंटरेस्ट रेट कमी करण्याच्या मागे ते आहेत. ते जरी ग्लोबली इन्फ्लेशन हिट झालं तरी ते स्टेबल इंटरेस्ट ठेवतात, व्याजदर. जे व्याजदर आणि आपली हुशार पॉलिसी आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण संयम बाळगत असते की कुठे आपण इन्व्हेस्ट करायचं. आणि आम्ही असे कर सल्लागार म्हणून पण आम्ही म्हणत असतो की ज्या पॉलिसीज काय काय आहेत त्या नक्कीच स्वागतार्थ पॉलिसीज ग्लोबली आपल्या भारताच्या आहेत. फॉरेन ट्रेड पॉलिसी चांगली आहे, आणि मुख्य म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर मध्ये पाहून गेले होते, परत आले, ते इन्व्हेस्ट करतात. मध्ये आधी कमी जास्त होत असतं, पण ते आपल्याकडे एक चांगली बाजारपेठ म्हणून बघत असतात. कारण की आपल्याकडे एक स्टॅबिलिटी आहे प्रत्येक गोष्टीला, आपण असे वाहून जात नाही. आपली इकॉनॉमी चांगली आहे. आपलं सेन्सेक्स आणि हे सगळे बाहेरचे देश आपल्याला मानतात त्यासाठी. कारण की आपलं जे स्टॉक एक्सचेंज आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्यामध्ये एक बेसलाईन तयार झालेली आहे. जसं आपले ऑर्गनायझेशन चांगले आहेत, जसं RBI, SEBI, नंतर NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे ऑर्गनायझेशन्स एकदम बळकट असल्यामुळे आपल्याला आपल्या इथं नेहमी सुवर्णसंधी म्हणून बघतात. आणि जागतिक बाजारपेठ चांगली असल्यामुळे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट ही कायम येतच राहणार, असं माझं मत आहे. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खरं तर आपण बघतोय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण लागू केल्यामुळं जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडालेली आहे, आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम पडू शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती जी आहे आर्थिक सल्लागार जे आहे सुकृत देव सर यांच्याकडून जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.